तर नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रेयस आणि तुमचं स्वागत आहे श्रेयस वी ब्लॉग्स चॅनलमध्ये. जेवण झालेलं आहे, रात्र झालेली आहे, तर विचार केला चला थोडा बाहेर फिरून येऊया. खूप गरम होतं आहे घरी आणि लाईट नाही, म्हणून आलो आहे जरा फिरायला बाहेर. तर मी बोललो चला एक लालबागला आपल्या बाप्पांच्या जागेवर फिरून येऊया. तर आता पोचलो आहे मी आपल्या परेल वर्कशॉपचं जवळच आहे. थोड्याच दिवसांनी आपल्या या अख्ख्या रोडवर म्हणजे आपले बाप्पा लवर असणार आहेत आणि ही पूर्ण जागा पॅक होणार आहे आपल्या बाप्पांनी. आता थोडं लालबागला पोचलोच आहे. इकडूनच आपला काळा चौकीचा महागणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि बरेच आपल्या मंडळाच्या मूर्त्या जातात. ही गल्ली, ही अख्खा रोडच नाही, ही अख्खा लालबागच आपलं एक इमोशन आहे. तर आता आपण आलेलो आहे आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाच्या गल्लीसमोर. थोड्याच दिवसांनी आपल्या मुंबईच्या राजाच्या पाठपूजन होणार आहे आणि आता आपण मुंबईच्या राजाच्या गल्लीत इकडंच मोठा प्रवेशद्वार उभा असतो, तिकडं आपले सगळ्या भक्तजन आपल्या बाप्पाला भेटायला येतात. हीच ती गल्ली आहे, हा इकडंच जल्लोष होतो आणि ही आपल्या मुंबईच्या राजाचं मुख्यद्वार. ही एक जागा नाही, एक भक्ताला ही एक इमोशन आहे. आणि आता इकडून आपण पुढे जाऊया आपल्या लालबागच्या राजाच्या जवळ. कसं आहे ना मित्रांनो, की बाकीचे किती दिवस जाऊ दे, पण गणपतीचे जे 10 दिवस आहेत ना, म्हणजे असं वाटतं की ते दिवस संपवच नाही, की बाप्पा आपल्याला सोडून जावंच नाही. ही जी गल्ली आहेत ना, 10 दिवस अशी भरलेली असते की यार माणसाचे सुख दुःख कुठलेही प्रॉब्लेम सगळे आपल्या बाप्पासमोर येऊन मांडतात. चला आता आपण चाललो आहे बाबा आपल्या लालबागच्या राजा म्हणजे आपला राजाकडं. तोही काहीच दिवसांनी आपल्याला भेटायला येणार आहे आणि हीच ती जागा आहे जिकडं आपल्या राजाचा मोठा प्रवेशद्वार उभारला जातो. आता आम्ही चाललो आहे आपल्या राजाच्या गल्लीत, म्हणजे सोन्याच्या नगरीत. हीच ती गल्ली आहे जिकडून आपला राजा आपल्या भक्तजनांना बाहेर भेटायला येतो. विसर्जनाच्या दिवशी मार्गस्थ होतो. तुम्ही समोर बघू शकता लालबागच्या राजाच्या, हीच ती जागा आहे आपल्या राजाची. हे फक्त जागा नाही, ही इमोशन आहे अख्ख्या मुंबईकरांची. जसा मी आता बाहेर चाललोय, मला विसर्जनाचा तो क्षण आठवतो जेव्हा राजा आपल्या भक्तांना भेटायला बाहेर येतो आणि स्वरांजली बँडचा तो पालखी निघाली राजाची, तिची एक ट्यून आपल्या कानावर पडते, म्हणजे भक्त आणि आपला बाप्पा एकदम बेधुंद होऊन नाचतात आणि तो जल्लोष वेगळाच असतो भक्तजनांना, की भक्तांना माहीत असतं या क्षणानंतर बाप्पा आपल्या वर्षभर भेटणार नाही, वर्षभर आपले डोळे तरसणार बाप्पाला बघायला. आणि खूप इमोशनल व्हायला होतं की त्या क्षण आठवून पण आपल्याला वाटतं की यार नको तो दिवस. जेव्हा 10 दिवस होऊन जातात असं वाटतं की तो दिवस नको यायला, जेव्हा बाप्पा आपल्याला सोडून जातो. चला आपण जाऊया आता पुढच्या बाप्पाकडं, म्हणजे आपल्या लाडका चिंतामणी.
या साईडला आहे आपल्या चिंतामणीचा प्रवेशद्वार उभा केला जातो. या गल्लीत जेव्हा पाठपूजन होतो त्याच टायमाला जल्लोष एवढा होतो. त्यापेक्षा जेव्हा बाप्पा आपल्या चिंतामणी नगरीत दाखल होतो त्यापेक्षा जल्लोष भक्तांमध्ये खूप असतो. आणि तो लवकरच क्षण येणार आहे काहीच दिवसांनी. तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईकरांना लालबाग परळ म्हटलं तर बाप्पांची नगरी बोललं पाहिजे दुसरी. हीच ती जागा आहे तिकडे आपला लाडका चिंतामणी विराजमान होतो. तुम्ही बघू शकता. चला पुढे जाऊ. आता आलो आहे आपण शॉप बिल्डिंग समोर. राईट साईडला शॉप बिल्डिंग आहे आणि इकडूनच सगळे बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ होतात. आणि नेहमी या जागेवर एक आवाज आपल्याला ऐकायला येतो. खूप फेमस तो डायलॉग आहे आपल्या राजाचा. आला 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 लालबागचा राजा, लालबागचा राजा, लालबागचा राजा. इकडेच प्रवेशद्वार उभारलेला असतो आणि समोरून बघायला खूप भारी वाटतं. पण राजाच्या डोळ्यात जी बोलतात ना जो सुख आहे ते कुठल्याच गोष्टीला नाही. तर चला आता आपण जाऊया समोर. ही जागा अख्ख्या आगमनाच्या दिवशी खूप भरलेली असते. गणेश उत्सव म्हणजे इकडं जन्नतच आहे यार खरंच. आपल्या लेफ्ट साईडला तेजुगाळ बसतो. आता कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे तरीही बाप्पा बसतो. थोड्याच दिवसांनी त्याच्याही पाठपूजन होणार आहे. चला आता जाऊया पुढं. आपल्या लेफ्ट साईडलाच आहे भारत माता सिनेमा. त्याच्या बाजूलाच आहे आपलं गणेश संकुलचं महागेट. इकडे जिकडून परेलचा राजा, उमरखडीचा राजा बाहेर येतो. आणि काहीच दिवसांनी ही अख्खी जागा गणेश भक्तांनी भरून जाणार आहे. आणि इकडे मोठे मोठे बॅनर लागतील बाप्पांच्या आगमनाचे थोड्याच दिवसांनी. त्या क्षणाची वाट आम्ही वर्षभर बघत असतो. हर एक भक्तजण बघत असतो बाप्पाची वाट. चला आता आलो आहे आपण आपल्या परेल वर्कशॉपजवळ. थोड्याच दिवसांनी ही पण जागा पूर्ण बाप्पांच्या ट्रॉलीनी गजबजून जाणार आहे. इकडेच आपल्या मंडळाचे मोठे मोठे बॅनर लागतात तुम्ही बघू शकता. आताही अर्धं काम झालेलं आहे. थोडं 60% काम झालेलंच आहे. थोड्या दिवसांनी आपले चांगल्या बाप्पांच्या ट्रॉल्या येतील. बाप्पा आपले आकार घेतील आणि लाखो भक्तगण आपल्या बाप्पाला भेटायला येतील. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.